दिवस झाला तुम्हाला माझ्या पप्पांकडून पैसे मागताय तुम्ही? घरात पैसे पैसे करता, हिशोब मांडता, ते सगळं ठीक आहे, पण एवढी लेवल सोडाल असं मला वाटलं नव्हतं. जिभेला हाड आहे का तुमच्या? 50 लाख आयुष्यात बघितलेत का? आमच्या अब्रूचे इतके धिंडवडे निघालेले पण या जन्मात मी पाहिले नव्हते. संपत, अगं काय बोलतेस आई? हा संपत. अरे नाहीतरी तू त्या प्रतापला भावनाशी लग्न करण्यासाठी 1 कोटी रुपये द्यायला निघाला होतास. ते वाचले म्हणायचे आणि त्यातलेच 50 लाख रुपये याला दे, म्हणजे दळवी कुटुंबाचं तोंड तरी बंद होईल. आपल्याला पुढं काहीतरी करता तरी येईल. काय आणि बरं का संतोष दळवी, एका हातानं पैसे घेतल्यावर दुसऱ्या हातानं भावना आणि सिद्धूचा विषय संपल्याचं वचन द्यायचं. जमणार आहे काय तुम्हाला? घेऊन टाका वचन. तसंही या आधी सिद्धू आणि भावनाचा संबंध होता कुठे? हा, या आधी नव्हता, आत्ताही नाहीये, या पुढेही नसेल. तसंही तुम्ही भावनाला काय सून मानणार नव्हताच. निदान मी तरी पैसे कमवून घेतो. आता सगळ्यांची खरी रूपं कळतायत मला. मी या सगळ्यांना काय समजत होते? या सगळ्यांपेक्षा ती वीणाबाईनी बरी, निदान तुंबावर तरी बोलते. वाह, यांनी तर मस्त ते रोतला आगीत. गावनाचा माणूस आहे हा. अरे भर सभेत अख्ख्या गावासमोर माझ्या बहिणीला मान खाली घालायला लावलीस, तेवढं पुरलं नाही तुला? हा, काय बिघडवलं होतं रे तिने तुझं? एक तर आधी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस, वर आमच्याशी खोटं बोलत राहिलास नंतर, आणि नंतर भर सभेत तिचा अपमान केलास. हा, माझ्या आईला मैत्रीण मानतोस ना रे तू? काय रे, फार हलक्यात घेतलंस ना तू आम्हाला. इतके दिवस आम्हाला मदत जी काय करत होतास, वेळेला धावून बिवून येत होतास, ते कशासाठी? यासाठी? शी 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 शी. एवढं सगळं करून सुद्धा निर्लज्जासारखा आमच्याच दारासमोर उभा आहेस. चल जा जा, घरी जा. कळलं ना? केलीस तेवढी नाटकं पुरे झाली. तू तुझ्या घरी जाऊन स्वतः जग, आम्हाला आमच्या घरी शांत जगू दे. चल निघ. नाही दादा, भावना मॅडम माझ्या बायको आहे. मी त्यांना इथून घेऊन जायला आलो. जोपर्यंत त्या माझ्या बरोबर येत नाहीत तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. हे बघे, बऱ्या बोलाने इथून निघ, नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना. बायको म्हणे. बोलवा पोलिसांना, तरी नाही हलणार इकडनं. जानू, जरीची साडी. जयन, उद्या ना वटपौर्णिमा आहे. मी उपवास पण करणार आहे आणि पूजेला सुद्धा जाणार आहे. एक मिनिट, म्हणजे मी थोडा कन्फ्युज्ड आहे, कारण का मला काहीच माहित नाही हे का करतात. कारण ह्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे म्हणजेच तिच्या नवऱ्याचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. बरं, खूप हुशारीने तिने हे सगळं केलं होतं. अजिबात सोपं नव्हतं हे. आणि त्या दिवसापासून प्रत्येक सौभाग्यवती वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करते, वडाच्या झाडाची पूजा करते, त्याला प्रदक्षिणा घालते, कारण आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं आणि हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून. कळलं आता? म्हणजे उद्याच्या उपवासानंतर तू आणि मी 7 जन्मांसाठी बांधले जाणार आहोत. हो.
रजन, मी झोपते आता, सकाळी लवकर उठायचंय. गुड नाईट. खरं तर घरात एवढं सगळं घडलंय, पण वटपौर्णिमेचा उपवास तर करायलाच पाहिजे ना. आईंना न विचारताच साबुदाणा भिजत घातलाय, पण पूजेला जायचं की नाही हे कसं विचारू मी. प्रत्येक सवाष्णीबाई उपवास धरते, पण मग भावना, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. आम्ही जर सगळे पूजेला जाणार असू तर मग ती काय करणार. इतके दिवस तिचा नवरा कोण आहे हे माहित नव्हतं तेव्हापर्यंत ठीक होतं, पण मग आता तर तेही कळलंय. बाई, माझ्याच मनात एवढे विचार आलेत. तिचं काय चाललं असेल काय माहित. खरं तर आजच्या दिवशी केवढी लगबग असायची, केवढा उत्साह असायचा. आईच्या उत्साहाला तर उधाण आलेलं असायचं. पण मग आता एवढं सगळं घडलंय तर वटपौर्णिमेच्या पूजेला आम्ही जाणार की नाही